मी विनंती करेल मंचावरती उपस्थित असोसिएशन मेंबर्सना की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करायचा आहे. गिरीश यादवचा खूप चांगला परफॉर्मन्स ॲज अ बॅटर म्हणून गिरीशने केला. फील्डमध्ये सुद्धा लॉसन कोरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट दिला जातोय. आराध्य स्वर्ण गोल्ड लोन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी खूप चांगल्या प्रकारे कस्टमाइज केली गेली आहे अंबरा ॲपरेलच्या माध्यमातून आणि ती जर्सी देऊन गौरव केला जातो गिरीशचा. अभिनंदन गिरीश, अभिनंदन साई असती साहेबा. उद्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता घेऊन जातोय सरळ या तिसऱ्या मॅचकडे, चौथ्या मॅचकडे, ज्या ठिकाणी दोन्ही पराभूत संघ एकमेकांसमोर खेळताना दिसतील. एका बाजूला आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबळपाडा आणि त्यांच्या समोर दोन हात करताना संघ दिसणार आहे यशराज वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल आई भवानी ट्रॉफी हाऊसच्या बाजूने झुंकला, त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी यशराज वॉरियर्सला आमंत्रित केलं आणि जशी या मॅचला सुरुवात होईल मी घेऊन जाणार आहे मृदुल मेहर यांच्याकडे या मॅचची दास्तान सुनावण्यासाठी. प्रॉपर टायमिंग केला जातो. यावेळेला पॉइंटच्या दिशेनं चेंडू संघाचं खातं खोळलं जातं. यावेळेला वैयक्तिक खातं खोळत असताना 4 धावेने एसडीचे यस थँक्यू. 2 चेंडू 4 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो दर्शन अहिर यांना आपण पाहतो. यावेळेला फंबल होतोय, थोडासा कॉम्बिनेशन फील्ड केलं जातोय, तोपर्यंत 1 धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 धावा धावफलकावर. एक उंच तगडा ताकदवान असा फलंदाज दुसरीकडे सरफराजला आपण पाहतोय. अमित राणे गोलंदाजी मार्कवर ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळले जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 6 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळत आहे. आणि वशी पाटील करण्याचा प्रयत्न कनेक्ट होतोय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 7 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही आतापर्यंत दर्शवत असताना अमित शेवटचा चेंडू सामोरा जातो. यावेळेला सरफराज ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे.
पूर्णतः नेत्रदीपक स्वतःला झोकून देत असताना या ठिकाणी पहिले 6 चेंडूंचा खेळ होतो समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर 8 धावफलकावर येत असताना येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं आणि वळूयानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. संदीप किणी येतो. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ होतो, जिथे धावसंख्या धावफलकावर आता 10 धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या प्रकारची सुरुवात दर्शन अहिरे जो फलंदाज पुन्हा पंच वळतात, अर्थातच अतिरिक्त धाव्यांमध्ये भर पडत असताना वैयक्तिक एक चेंडू आतापर्यंतचा हाताळतोय. 3 धावा खर्ची पडत असताना संदीप किणी क्या बात आहे, काय फटका खेळला जातो. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एसडीचे थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ, जिथे 15 धावफलकार वैयक्तिक एकाकी झुंज आतापर्यंत देतोय तो दर्शन अहिरे आतापर्यंत मैदानामध्ये उभा ठकलेला पाहायला मिळतोय. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 6 चेंडूंचा खेळ करतोय, 10 धावेंवर दर्शन अहिरे खेळतोय. अर्थातच एक इनफॉर्म संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा दर्शन अहिरेला आपण पाहतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल, परंतु चेंडू जातोय पुन्हा एक
हॅलो 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 चेक हॅलो चेक. सरफराज ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 43चा आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफूट लावून ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग केला जातो. पॉइंटच्या दिशेने चेंडू दहाडला गेलाय 4 धावींनी सुरुवात करत असताना. येस टीजे. येस थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. यावेळेला काय क्षेत्ररक्षणामध्ये चुकी घडली जाते का आणि चुकीचं रूपांतर यावेळेला 4 धावेमध्ये येत असताना पाहायला मिळतं. किरण पाटील सारखा खेळाडू, किरण घरत, क्षमा असावी, किरण घरतला पाहतो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु यावेळेला चुकी घडत असताना धाव संख्या धावफलकार आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 9 धावा. जशी सुरुवात हवी होती आई भवानी ट्रॉफी हाऊस संघाला तशा प्रकारची सुरुवात आतापर्यंत करून देत असताना 2 खेळाडू यावेळेला चेंडू जमिनीलगत राहतोय. येष्ट्या उद्ध्वस्त होत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय सँडी सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट. यस थँक्यू डीजे. अहमद राजा मंसुरी देखील म्हणतोय एक तेरी तो एक मेरी है. 5 चेंडूंचा खेळ जिथे 9 धावा धावफलकावर. सँडी यावेळेला बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज करण गवळी बाबू. शेवटचा चेंडू लॉर फुलटाचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव चेंडू पहिल्या 6 चेंडूंचा खेळ जिथे होतोय समाप्त. 9 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. एक सुंदर अशी स्पर्धा, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा अर्थातच VPL वसी विरार प्रीमियर लीग आपण पाहतो. ही स्पर्धा खरं तर तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित आणून एक मैत्रीभाव वाढवत असते. विविध संघातील विविध भागातील खेळाडूंना एकत्र येऊन एक नवदीप खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि त्या कारणास्तव आपण पाहायला गेलं तर अनेक खेळाडूंमध्ये एक प्रेम संबंध निर्माण होत असताना पाहायला मिळत आहे. आणि त्या कारणास्तव आपण पाहायला गेलं तर वर्षात ज्या स्पर्धा आपण पाहतोय त्या गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वसी विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष आपण पाहायला गेलं तर ऋषीदादा देसाई यांना आपण पाहतोय. तसेच उपाध्यक्ष दिलीप शर्मा सोनू यांना आपण पाहतोय. सल्लागार किशोरदादा पाटील यांना देखील आपण पाहतोय. खजिनदार लॉसनदादा कोरिया, उपखजिनदार वैभवदादा नवार आणि तसेच सदस्यांची पूर्णतः टीम आपण पाहतोय. वसी विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचं सातत्याने आपण पाहायला गेलं तर तितकंच एक परिश्रम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेली तर सुजलाम सुफलाम रित्या पार पडत असताना ही पाहायला मिळतं. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडला जातोय. 10 धावा धावफलकावर येत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल एक यंगस्टर खेळाडू म्हणून आपण सायबा संघाकडून पाहतोय. परंतु दुसरीकडे अनुभवाची ताकद अर्थातच विशाल पाटील यावेळेला स्वतःला म्हणतोय ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. वसी विरार प्रीमियर लीग आपण पाहतो. VPL चौकार ज्याच्या बॅटमधून दुसरा येत असताना विशाल पाटील सारखा खेळाडू
मात्र स्वतःला आज सिद्ध करत असताना पाहायला मिळतं. स्वतः ऑनर आहेत, स्वतः कर्णधार आहेत आणि तशा प्रकारची खेळी एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. अपकमिंग यंगस्टर साहिल यांना आपण पाहतोय. धावत संख्येकडे पुन्हा एकदा वळतोय, जिथे 1 धावेने भर पडत असताना आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ होतोय, जिथे धावत संख्या 15 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. एक अतिशय मैदान देखील आपण पाहायला गेलं तर प्रेमात पाडणार असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. दिनांक 14 आणि 15 एक सुरुवात झाली होती. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबविण्यात आली असं नामोल्लेखन देखील करणं देखील तितकंच गरजेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दिलीप शर्मा असेल, सोनू यांना आपण पाहतोय आणि त्यानंतर अब्दुल शिखालकर, अब्दुल अंकल यांना आपण पाहिलं, शैलेश खरावडे व इतर सहकारी यांच्या माध्यमातून ही आगळी वेगळी संकल्पना ही राबविण्यात आली. अथक परिश्रम घेतले आणि आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज ही एक स्पर्धा दरवर्षीप्रमाणे उत्तर प्रगती करत असताना ही स्पर्धा यंदाच्या वर्षात 7व्या वर्षामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावत संख्येकडे वळतो. आतापर्यंत आपण धावत संख्या धावफलकावर आपण पाहायला गेली तर 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. हा डिसिजन पेंडिंग अजून देखील पाहायला मिळतो. धावत संख्या धावफलकावर 24 चेंडू 43 धाव्यांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळत आहे. एकीकडे विशाल पाटील आहे, ज्याची बॅट आतापर्यंत तळपत असताना वैयक्तिक 18 धाव्यांवर खेळतोय. तो दुसरीकडे करण गवळी बाबू यांना देखील आपण पाहतोय. सलामवीर फलंदाज सँडी संदीप किनी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. येस, 16 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ होतोय. 1.3 चेंडूंचा खेळत असताना जो संघ यावेळेला पराभूत ठरेल तो संघ मात्र लॉंग वेटिंग करावे लागेल ह्या स्पर्धेसाठी. अर्थातच 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. त्यासाठी यावेळेला पूर्णतः परिश्रम घेत असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वेळीची खरी किंमत ही वर्तमानपत्राला विचारा. म्हणजेच आपण पाहतोय जो सकाळी 4 रुपयाला विकला जातो आणि तोच संध्याकाळीच्या सत्रामध्ये 4 रुपये किलोने विकला जातोय. दर्शन अहिर यावेळेला स्वतःला झोकवून देत असताना पूर्णतः नेत्रदीपक अतिशय अगदी पहाडासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थानं हा खेळाडू एक ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जातोय. सुपररित्या स्वतःला पूर्णतः यावेळेला झोकावून देत असताना धाव संख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडला जात आहे. 1.4 चेंडूंचा खेळ, जिथे 17 धावा धावफलकावर. क्षमा असावी, निर्धाव चेंडू होता या अगोदरचा. आता 20 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ. 7 चेंडू 14 धाव्यांवर वैयक्तिक खेळत असताना विशाल पाटील आज स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि हे सिद्ध करत असताना पूर्णतः वन मॅन आर्मी म्हणून आज मैदानामध्ये विशाल आणि विशाल पाटील मॅन फ्रॉम. क्या बात आहे. आगळ्या वेगळ्या शैलीने खेळण्याला गेला फटका. यावेळेला कलात्मकतेचं ना क्रिकेटचं एक सौंदर्य दर्शवत असताना विशाल पाटील आज पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ जिथे समाप्त होतं 24 धावा धावफलकावर. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे यांच्या दिशेनं. ऐकूयात एक सुमधुर संगीत. डीजे थँक्यू. मैदानामध्ये लाईट्सवाला मंडपवाला जिथे कुठे असाल तर कॉम्बॉक्सची संपर्क साधायचे विनंती असेल. मंडप डेकोरेटर्स आपण मंचाच्या दिशेने यायचे. अजून देखील मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर येणारे 12 चेंडू मध्ये 19 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. प्रकाश पाटील मोठा अनुभव. किरण पाटील यांचा प्रयत्न चांगला होता. 9 चेंडू दिला जातोय का पंचांकडे दाद मागितली जाते विशाल पाटील यांच्याकडून, परंतु 4 धावेने धाव संख्येत भर पडला जातोय. धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 28. यस विशाल.
या ठिकाणी टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. नोचा रेफर केला जातो विशाल पाटील यांच्याकडून. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहायला गेले तर 28 धावा धावफलकावर आहेत. हा जर का नो असतोय तर अजून एक अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये भर पडला जाईल. थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना आतापर्यंत प्रकाश पाटील एक वसई तालुक्यातील मोठा अनुभव असणारा असा गोलंदाज आपण पाहतोय. परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर ह्याच गोलंदाजावर एक मोठा हमला पाहायला मिळाला होता. तो मुझम्मिल खान 5 चेंडू 5 चौकार ज्याच्या बॅट मधून आले. हे VPL मधील एक आपण पाहायला गेलं तर यंदाचा वर्षामध्ये नवीन रेकॉर्ड पाहायला मिळतो. या अगोदर देखील आपण पाहायला गेलं तर 6 चेंडू 6 चौकारांचा विक्रम देखील जयेश घरत असेल, त्यानंतर यश वैती असेल, असे यंगस्टर खेळाडूंच्या नावावर आहेत. आणि तोच यंगस्टर अजून एक वसई तालुक्यातील मुझम्मिल खान 5 चेंडू 5 चौकारांचा एक नवीन विक्रम बनतोय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय ज्या ठिकाणी नो साठी रेफर केला गेला विशाल पाटील यांच्या मार्फत. थोडासा कुठेतरी डाऊटफुल वाटतोय. स्वतः असोसिएशन टीम या ठिकाणी आपण पाहतोय. थर्ड अंपायरचं डिसिजन देण्यासाठी ऋषीदादा देसाई आपण पाहतोय. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांना आपण पाहतोय आणि एक द गोल्डन हार्ट म्हणून ज्यांची ओळख नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं असे तुम्हा सर्वांचे लाडके ऋषीदादा देसाई यांना आपण पाहतोय. डिसिजन अजून देखील पेंडिंग येत आहे. धावफलकावर पाहायला गेलं तर 12 चेंडू 19 धावेंची गरज असताना 4 धावेने सुरुवात केली. नो चेंडू येस 4+ नो 5 धावा धावफलकामध्ये ऍड होतात. अर्थातच मॅच इक्वेशन या वेळेला काय दर्शवत आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शॉन यांना आपण पाहतोय. तसेच पाटील नेटवर्कची टीम आज आपण पाहतोय. सफाळेवरनं पालघर मधून या ठिकाणी आपण दरवर्षी ह्यांना देखील पाहतोय. एक उत्कृष्ट चित्र या ठिकाणी टिपलं जाते. खऱ्या अर्थानं एक मोठी अचिव्हमेंट पाटील नेटवर्क टीम एक आगळ्या वेगळ्या शैलीने खेळायला गेला. फटका विशाल पाटील आणि विशाल पाटील आज एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या अगोदरच्या 5च्याच आठवड्यामध्ये मला वाटतं जी PDTPL अर्थात आज पालघर टेनिस प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये देखील असाच एक लहरामध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तोच विशाल पाटील आज टेनिस विश्वामधील एक मोठं नाव आज अंडरम क्रिकेटमध्ये देखील गाजत असताना पाहायला मिळतं. वैयक्तिक 22 धावेंवर खेळत असताना डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना सिंगल धाव घेतली जाते. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ये क्रिकेट की रणनीती है. आणि असंच दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावर 35 धावा 36 झाला क्षमासावी 37 धावा आहेत. 36 होते अगोदर. 37 1 टू गो 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना प्रकाश पाटील थोडासा कुठेतरी महागड आतापर्यंत पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडूमध्ये 6 धावेंची गरज धावफलकावर. पुन्हा एकदा रिव्हर्सशिप अटेंड करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाही. सिंगल धाव परंतु येण्यात यशस्वी. आता येणारे 6 चेंडूमध्ये 5 धावेंची अजून देखील धावफलकावर गरज. तोपर्यंत येतो पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. सहा 5 43चं टार्गेट आहे. मनसुरी गिनना एक बार गिनना अरे गिनना एक डॉट तो 6 बॉल 6 ना 6 ए शॉन स्कोर शॉन आलेला याना दिसला तो डॉट कुठून आला
क्षमा असावी. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. मॅन्युअल स्कोर कडून थोडीशी चुकी होते आणि चुकी देखील माणसाकडूनच होते. क्षमा असावी. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना 2 बॅटर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर एक जिम्मेदारीने खेळत असताना पाहायला मिळतं. एकीकडे करण आहे तर दुसरीकडे विशाल पाटील. 12 चेंडू 24 धावेंवर आतापर्यंत खेळत असताना गोलंदाजी मार्कवर करण पाटील यांना आपण पाहतोय. एक यंगस्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि यावेळेला खऱ्या अर्थानं संघ यावेळेला आशाभूत नजरेनं करण पाटील यांच्याकडे देखील पाहत असेल. परंतु पहिला चेंडू सुरेख लाईन लेन टप्पा निर्धाव चेंडू येतोय. अर्थातच येणारे 5 चेंडू मध्ये 6 धावेंची गरज धावफलकावर. चला 14 मिनिटांचा वेळ होतोय. शेवटचा मिनिट बाकी असेल. वेळेवर देखील लक्ष द्यायचं आहे. अजून देखील आपल्याला 5 चेंडू हाताळायचे आहेत. येणारे 5 चेंडू 6 धावेंची गरज. विशाल पाटील एकीकडे वैयक्तिक 24 धावेंवर खेळतोय. पुन्हा एकदा 28 धावा. क्या बात आहे. विशाल आणि विशाल आज स्वतःला सिद्ध करत असताना ह्या डुवाडाय मुकाबल्यामध्ये सामन्याचं आपण पाहायला गेलं तर थोडस कुठेतरी एकतर्फ असं जात असताना पाहायला मिळते. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 1 धावेंची गरज. 2 धावेंची गरज. क्षमा असावी. 4 चेंडू 2 धावा. अटॅकिंग फील्ड सजवली जाते. गोलंदाजी मार्कवर करण पाटील. आखोड टप्प्याचा चेंडू ट्रॅपच्या साहाय्याने खेळला जातोय. पंचांचं डिसिजन यावेळेला चौकार. अर्थातच महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश करत असताना विशाल पाटील. येस थँक्यू टीचर. विशाल पाटील विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय आणि पाचच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक 32 धावींची खेळ आली तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर विशाल पाटील. विशाल आधी टॉस करण्यासाठी यायचंय. चला 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय की